नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, क्वेश्चन नंबर 23 जो आहे, हा प्रश्न 15 जून 2025 महाराष्ट्र सेट परीक्षा जी झालेली आहे, त्या परीक्षेमध्ये गणिताचा हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे? जर गणिताचे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित सोडवता आले तर आउट ऑफ मार्क्स तुम्हाला भेटतात. प्रश्न काय बघा, पुढे दिलेल्या संचातील संच कोणता आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 असे नंबर दिलेले आहेत. कोणत्याही 5 संख्या यादृच्छिक पद्धतीने, म्हणजेच याला इंग्लिशमध्ये रॅन्डमली तुम्ही जर 5 संख्या निवडल्या, खालीलपैकी कोणते विधान निवडलेल्या संख्या संदर्भात सत्य असलेच पाहिजे. इथं दोन शब्द महत्वाचे आहेत. एक तर या संचामधील 5 संख्या आपल्याला निवडायच्या आहेत आणि जे विधान दिलेले आहेत पर्यायामध्ये, या विधानामध्ये या निवडलेल्या संख्या संदर्भात सत्य असलेच पाहिजे. म्हणजे ते विधान कुठल्याही पातळीवर ते सत्यच असले पाहिजे. हे उदाहरण आहे, अतिशय सोपं आहे. मी समजावून सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे. तर पर्याय 1 या ठिकाणी अशा प्रश्नामध्ये आपण प्रत्येक पर्याय हा तपासायला पाहिजे. पर्याय 1 काय म्हणतोय बघा, पर्याय 1 असा आहे जो आपण इम्पॉर्टंट म्हणूया, त्यातील कमीत कमी 2 संख्या सम आहेत. आता पहिली अट काय, यादृच्छिक पद्धतीने आपल्याला कुठल्याही 5 संख्या घ्यायच्यात. मग तुम्ही म्हणाल पहिल्यांदा आपल्या डोक्यात काय येणार आहे की 1 2 3 4 आणि 5 ह्या संख्या घेतल्या तर सर इथं 2 येतंय, इथं 4 येतंय, म्हणजे ह्या 2 संख्या आल्या असं होतंय. पण ऍक्च्युअली रॅन्डमली म्हणजे कुठल्याही संख्या, आता या ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की हे वाक्य बरोबर आहे, बरोबर, परंतु किंवा सत्य आहे, परंतु आपण काय करूया, आता या ठिकाणी 1 3 5 आणि 7 या संख्या घेतल्या आणि त्याच्यानंतर समसंख्या जी आहेत 2 4 6 8 यातली तुम्ही कुठली जरी संख्या घेतला तर या ठिकाणी मात्र हे वाक्य जे आहे ते चुकीचे आहे. रॅन्डमलीचा अर्थ काय की कुठली, या संचामधली कुठलीही संख्या घेऊन तुम्ही हे विधान तपासू शकता. तर या केसमध्ये मात्र त्यातील कमीत कमी 2 संख्या सम आहेत. यातील कमीत कमी 2 संख्या सम आहेत का? इथं एकच संख्या सम आहे, त्याच्यामुळे हे विधान सत्य नाही. बरोबर. आता दुसरा पर्याय आपण बघूयात. दुसरा पर्याय जो आहे तो दुसरा पर्याय काय आहे बघूया. दुसरा पर्याय आहे त्या संख्यातील, म्हणजे तुम्ही निवडलेल्या 5 संख्यातील जास्तीत जास्त 2 जोड्या अशा बनवता येतील की प्रत्येक जोडीची बेरीज 9 आहे. आता संख्या बघा, आपण असं करूया 1 2 3 आणि 4, बरोबर. मग आता समजा 1 + 8 बरोबर 9, 2 + 7 बरोबर 9, 3 + 7 बरोबर 6 बरोबर 9 आणि 4 + 5 बरोबर 9. तर या ठिकाणी 4 जोड्या अशा आहेत की त्यांची बेरीज 9 येते. पण यांनी काय विचारलंय, त्या संख्येतील जास्तीत जास्त 2 जोड्या अशा बनवता येतील की प्रत्येक जोडीची बेरीज 9 आहे. आम्ही तर 4 बनवल्यात, म्हणजेच काय की हे विधान बरोबर आहे. बरोबर, कारण 4 बनवल्यात, ते म्हणतात 2 बनवलं म्हणजे 2 तर आमच्या बरोबर आहेत, त्यामुळं हे विधान बरोबर. आता पुढचं बघा विधान, त्या संख्येतील कमीत कमी 1 जोडी अशी बनते की त्या जोडीची बेरीज 9 येते. म्हणजे पुन्हा हेच बरोबर, 1 जोडी बनते, ठीक आहे, 2 जोडी बनतात, हे पण बरोबर आहे. समजा इथं 4 जोडी बनतात हे जरी विचारलं असतं तरी सुद्धा हे वाक्य काय झालं असतं, बरोबर आहे. म्हणून हे वाक्य देखील बरोबर आहे. हा, तर चौथा ऑप्शन जो आहे तो काय बघा, त्या संख्यातील जास्तीत जास्त 3 संख्या सम आहेत. जास्तीत जास्त संख्या 3 संख्या जे सम आहेत का, 4 6 आणि 8, तर याच्यामध्ये जास्तीत जास्त 4 संख्या सम आहेत, म्हणजे हे देखील उत्तर होणार नाही, हे देखील सत्य नाही. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, सर याच्यामध्ये 2 उत्तर बरोबर आहेत आणि आपल्याला तर एकच उत्तर द्यायचं आहे. तर जे आन्सर की, फायनल आन्सर की जी सेट भवनची आलेली आहे आन्सर की, त्याच्यामध्ये उत्तर त्यांनी एच दिलेलं आहे. तुम्ही म्हणाल एच म्हणजे काय, तर एच म्हणजे इथं त्यांनी ABCD असे ऑप्शन आहेत आणि त्यांनी उत्तर दिलेलं आहे एच. एचचा अर्थ काय होतो, B and C आर करेक्ट. म्हणजे ही दोन्ही उत्तरं बरोबर आहेत, कारण आपण जे उदाहरण मगाशी सोडवून दाखवलं त्याच्यामध्ये याच्या जोड्या, या 2 जोड्या देखील बनतात आणि 1 जोडी देखील बनते
आणि टोटल आपल्या 4 जोड्या बनलेल्या होत्या. त्याच्यामुळं हे लक्षात ठेवा, बी अँड सी आर करेक्ट. धन्यवाद.